हा खांब किती उंच आहे? तुम्हाला याची उंची मोजता येईल का? कशी मोजाल? विचार करा. डोकं वापरा राव. काय? आम्ही तुम्हाला उंची मोजायच्या 2 पद्धती दाखवणार आहोत. आमचा मित्र नील खांबा शेजारी उभा आहे आणि आपल्याला दिसतंय की खांबाची उंची साधारण नीलच्या तिप्पट किंवा त्याहून थोडी जास्त आहे. नीलची उंची 1.71 मीटर आहे. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेटर वापरलात तर आरामात नीलच्या उंचीची तिप्पट संख्या मिळवू शकता. करून बघितलं का? 1.71 मीटर गुणिले 3 किती होतात बघा. आणि खांबाची उंची काढा. केलं? उत्तर काय आलं? म्हणजे याचा अर्थ असा की खांबाची उंची जवळजवळ 5.13 मीटर किंवा त्याहून थोडी जास्त आहे. आता दुसरी पद्धत बघूया. आता आपण नीलच्या सावलीची लांबी मोजूया. मग आपण खांबाच्या सावलीची लांबी मोजूया. आपण नीलची आणि खांबाची लांबी पटकन मोजूया आणि ही मोजून होईपर्यंत नील आपल्या जागेवरून हलणार नाही. हे काम आपल्याला सूर्याची आकाशातली जागा फार बदलायच्या आत पटपट करायचंय. नीलच्या सावलीची लांबी त्याच्या उंचीपेक्षा थोडी मोठी आहे, म्हणजे 1.75 मीटर. खांबाच्या सावलीची लांबी 5.52 मीटर आहे. आता आपण 2 त्रिकोण करूया. एकात नील, त्याची सावली आणि एक रेषा जी नीलच्या डोक्याला आणि त्याच्या सावलीच्या डोक्याला जोडेल. आता खांबासाठी आपण असंच करूया. पण लक्षात ठेवा की खांबाच्या लांबीत त्यात असलेल्या ट्यूबलाईटची लांबी पण धरलेली असेल. आता हे 2 त्रिकोण बघूया. तुम्हाला काय दिसतंय? दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत. कारण नील आणि खांब दोन्हीचा जमिनीशी 90 अंशाचा कोन होतो. अजून एक गोष्ट, जमिनीवर सावलीने डोक्यांना जोडणाऱ्या रेषांशी जो कोन केला आहे तोही अगदी एकसारखा म्हणजे समान आहे. तुम्ही जर हे दोन्ही त्रिकोण नीट बघितले तर तुम्हाला ते सारखेच दिसतील. ते समान नाहीत पण सारखे आहेत. तुम्ही जर हे एकसारखे दिसणारे त्रिकोण बघितले तर तुम्हाला दिसेल की खांबाची उंची नीलच्या उंचीच्या तिप्पट किंवा त्यापेक्षा थोडी जास्त आहे. तसंच खांबाच्या सावलीची लांबी नीलच्या सावलीच्या लांबीपेक्षा तिप्पट किंवा थोडी जास्त आहे. आता शेवटच्या उरलेल्या बाजूची लांबी, जिला काटकोन त्रिकोणात कर्ण म्हणतात, तिच्याबद्दल बघूया. खांब असलेल्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी नील असलेल्या त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीपेक्षा तिपटीहून थोडी जास्त आहे. आपण नीलची लांबी आणि त्याच्या सावलीची लांबी मोजली तर आपल्याला या 2 संख्या मिळतील. आणि जेव्हा आपण खांबाच्या सावलीची लांबी मोजतो तेव्हा आपल्याला या कोड्याचा शेवटचा भाग उलगडतो. आपण खांबाच्या सावलीच्या उंचीला नीलच्या सावलीच्या उंचीनं भागलं की उत्तर येईल. आपण पाहिलं की खांबाची सावली नीलच्या सावलीच्या तिप्पट किंवा त्यापेक्षा थोडी जास्त आहे. याचा अर्थ असा की खांब नीलच्या उंचीपेक्षा 3.15 पट उंच आहे. आणि ही गोष्ट आपल्याला अंदाजे कळली होती. पण आता आपण गणित मांडून बघितलं की खांब नीलपेक्षा 3.15 पट उंच आहे. तर आपण नीलच्या उंचीला 3.15 ने गुणलं की आपल्याला 5.39 हे उत्तर मिळेल. आता तुम्ही तुमच्या परिसरातील झाडांची आणि खांबांची उंची मोजू शकाल का? फक्त सावलीची लांबी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक मोजा.